नमस्कार. तर घराघरात घुसून हाणायचं, जरांगेंची थेट धमकी, वाद पेटणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीला जसा वेग येत आहे, तसा न्याय मिळावा यासाठी रस्त्यावरचा लढाही तीव्र झालाय. परभणीत आज आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांना थेट धमकी देत निर्वाणीचा इशारा दिलाय. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय. शिवाय संतोष देशमुखचं कुटुंब एकटं नाही, तर त्यांच्या मागे संपूर्ण मराठा समाज आहे, असंही जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलंय. परभणीच्या आक्रोश मोर्चावेळी झालेल्या जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांनाच लक्ष्य केलं. मला कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाट्याला लागत नाही, पण आता जबाबदारीनं बोलत आहे. संतोष देशमुख यांचं कुटुंब एकच नाही, त्यामुळे यापुढच्या काळात त्यांच्या कुटुंबाला धक्का जरी लागला तरी धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, अशा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला. आमचा एक भाऊ तर गेला, ते आम्ही सहन केलं, पण या आता मुंड्या फुंड्यांचं नावही घेतलं नाही. ही हरामखोरांची औलाद आहे, त्याच्यापैकी एकालाही रस्त्यावर फिरू देणार नाही, अशी थेट धमकी दिली आहे. मनोज जरांगे पाटील एवढ्यावरच थांबले नाही. ते म्हणाले, बीड परळीत मराठा समाजातील लोकांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे. यापुढच्या काळात मला जर त्रास झाला तर धाराशिव, परभणी त्यांच्या घराघरात घुसून हाणायचं, त्यांना एकदा बघायचं, अशी ही धमकी जरांगे यांनी देऊन टाकली. मी असं कधी बोलत नाही, पण ज्यावेळी अस्मितेचा विषय येतो, माणसांचे मुर्दे पडायला लागतात, त्यावेळी सहन होत नाही. हा आमचा माज नाही, मस्ती नाही, पण लेकरं उघड्यावर पडली तर कसं जगायचं, शांत कसं बसायचं, असा प्रश्नही या निमित्तानं त्यांनी केला. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.